पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाणे हद्दीतील बोकुळ जळगाव आरोग्य उपकेंद्रातून 30 जानेवारीला रात्री अज्ञात चोरट्यांनी कम्प्युटर आणि प्रिंटर लंपास केल्याची घटना समोर आली असून या प्रकरणी आरोग्य सेविका शुभांगी भुजंगराव जाधव यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बिडकीन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 29 जानेवारीला सकाळी 9:30 वाजता आरोग्य सेविका शुभांगी जाधव आणि त्यांचे सहकारी विजय करपकांडे, चंद्रकांत मगरे, शरद ढगे आणि पद्माबाई छडीदार हे नियमित कामासाठी उपकेंद्रात हजर झाले होते। दुपारी 4 वाजता कामानिमित्त ते बाहेर गेले आणि संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास समुदाय विकास अधिकारी विकास कर्मकांडे यांनी ओपीडी केबिनला कुलूप लावले। 30 जानेवारीला सकाळी 9 वाजता चंद्रकांत मगरे यांनी शुभांगी जाधव यांना फोन करून कळविले की ओपीडी मधील टेबलवर ठेवलेला कम्प्युटर आणि प्रिंटर चोरीला गेलाय। त्यांनी तातडीनं उपकेंद्रात येऊन पाहणी केली असता कम्प्युटर गायब असल्याचं निदर्शनास आलंय। चोरी गेलेलं साहित्य HP कंपनीचा कम्प्युटर आणि प्रिंटर असून त्याची एकूण किंमत 56,500 रुपये आहे। या चोरीबाबत शुभांगी जाधव यांनी बिडकीन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जगन्नाथ उबाळे तपास करत आहेत। चोरी कधी आणि कशा पद्धतीनं घडली याचा तपास सुरू आहे। पोलीस परिसरातील CCTV फुटेज आणि स्थानिकांचा जबाब नोंदवून तपास करत आहेत। या चोरीमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली असून पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जगन्नाथ उबाळे हे करत आहेत। प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर।